एवढीच प्रार्थना करतो की आम्हाला भरभरून यश यांचा आशीर्वादाने मिळणार आहे आणि निश्चितपणाने ही सर्व तरुण टीम आमच्या सोबत आहे। तर एवढंच मी या ठिकाणी सांगतो की हा प्रचार मोठ्या जोमाने आणि निश्चितपणाने या गणेशनाथ महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला प्रचंड मताने बहुमताने विजयी या ठिकाणी होणार आहे। एवढे या प्रसंगी बोलतो। आपण सर्वांनी या ठिकाणी या दोन्ही उमेदवाराचा साथ देऊन त्यांना भरभरून अशा पद्धतीचे मतदान देऊन त्यांना आपण ग्रामपंचायत जिल्हा परिषदेमध्ये ह्या दोघांनाही उमेदवारांना पाठवायचं आहे एवढी एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। वंचित बहुजन आघाडीचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा चालू केलं का डॅशस्टार न्यूज 9 मराठी आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। तर आज वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे उजनी गावामध्ये जे काय लातूर जिल्हा परिषद पंचायत समिती या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि आज रोजी ॲडव्होकेट भाऊराव सगट यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं यांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। त्यांची आज खरोखरच आज गणेशनाथ मंदिरामध्ये येऊन त्यांनी प्रचाराचा नारळ फोडून त्यांचा शुभारंभ केलेला आहे। त्यांना खरोखरच आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याशी आपण विचारणार आहोत की समाजासाठी व जे काही जनतेच्या प्रश्नासाठी आपण जनतेने संधी दिल्याच्या नंतर काय त्यांच्यासाठी काय आपल्या उपाययोजना आहेत। सर्वप्रथम मी या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीकडून मला जी काही उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल मी श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर, श्रद्धेय सुजातजी आंबेडकर यांचं मी या ठिकाणी आभार मानतो। सर्वप्रथम मला सांगायला अत्यंत असा आनंद होत आहे की मी वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 या ठिकाणी मी लढवित आहे। तसेच माझ्यासोबत माझे मोठे बंधू आदरणीय बिभीषण अण्णा देवकर हे पंचायत समिती गण उजनी या गणामधून माझ्यासोबत ते या ठिकाणी आहेत। ते आम्ही दोघेही या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवत आहोत। तर मला सांगायला अत्यंत आनंद वाटेल की बाबा मी म्हणजे जी काही ही धुरा घेतलेली आहे तर मला गावासाठी आपल्या गटासाठी खरोखरच एक विश्वासानं काहीतरी करून दाखवायचं आहे। तर वंचित एक संधी जर या वंचित पोरांना जर तुम्ही दिली तर खरोखरच आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी गावाची गणाची प्रामाणिकपणे आम्ही या ठिकाणी सेवा करणार आहोत। कारण आम्ही नवीन उमेदवार आहेत, आम्हाला तुम्ही एक संधी द्या जेणेकरून त्या संधीचं आम्ही सोनं करण्याचा पुरेपूर या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत। जर आम्हाला जर वंचित च्या बहुजन आघाडीच्या वतीने जर आम्हाला तुम्ही संधी दिली तर आम्ही जे काय आपल्या गटामधील सर्व जे काय रस्त्याची जी काय दुरावस्था झालेली आहे ते रस्त्याचे सुशोषित म्हणजे चांगल्या पद्धतीने रस्ते बनवण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत। पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे काम करणार आहोत आणि आमच्या आदरणीय श्रद्धेय साहेबांच्या म्हणजे ह्याच्याप्रमाणे जाहीरनाम्याप्रमाणे जे जिल्हा परिषद शाळांचा जो काही दर्जा आहे तो दर्जा जो काही खालावत चाललेला आहे तो दर्जा उंचावण्यासाठी आम्ही या ठिकाणी आतोनात प्रयत्न करणार आहोत। अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नावरती काम करण्यासाठी एक आम्हाला संधी द्या, त्या संधीचं सोनं आम्ही करण्याचा प्रयत्न करू एवढं या प्रसंगी सांगतो। आणि आज या ठिकाणी उजनीच्या पावन नगरीमध्ये संत गणेशनाथाच्या पावन नगरीमध्ये आज आमच्या बहुजन वंचित आघाडीचे निरीक्षक आदरणीय आमचे मार्गदर्शक उघाडे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आज यथोचित आमच्या प्रचाराचा आज नारळ फोडून या ठिकाणी आजपासून सुरुवात झालेली आहे आणि त्यांचं मी या ठिकाणी उजनीवासियांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आजचं हे प्रचाराचं नारळ फुटलं असं या ठिकाणी जाहीर करतो आणि आजपासून प्रचाराला आमची सुरुवात होत आहे। धन्यवाद। या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी खरोखर वंचित बहुजन आघाडीचे मेन कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याशी आपण विकासाच्या बाबतीनं काय धोरण आखलेलं आहे त्यांच्याशी बोलू आपण। सर काय नियोजन केलं आपण? सर मी प्राध्यापक प्रशांत रामराव उघाडे वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा सचिव आहे। त्याचबरोबर औसा तालुक्यातील उजनी आणि जिल्हा परिषद गट या ठिकाणी मला निरीक्षक म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी यांनी माझ्याकडे जबाबदारी सोपवलेली आहे। मला आनंद होतो आहे की आमचे एक विद्यार्थी आदरणीय ॲडव्होकेट भाऊराव सगट आणि त्यांच्या समवेत असणारे त्यांचे बंधू आदरणीय बिभीषण देवकर या दोघांना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमेदवारी दिलेली आहे
आणि निश्चितपणाने आपण जे वातावरण पाहतोय आज देशामध्ये, या ठिकाणी झालेलं सगळं फक्त सत्तेमध्ये जाऊन बसणारे सत्ताधारी लोक जाऊन बसतात, परंतु विकासाचं मात्र त्यांना काही देणं घेणं नाहीये. मग अनेक प्रश्न आहेत. आता विशेषतः ह्या निवडणुका जिल्हा परिषद गट आणि गणामधल्या निवडणुका आहेत. आपण पाहतोय, जर उदाहरण बघितलं तर जिल्हा परिषदेमध्ये जर आपण एखाद्या वेळेस त्या ठिकाणी भेट दिली तर त्या ठिकाणी अनेक पुस्तकाचं भांडार त्या ठिकाणी आहेत. म्हणजे सगळ्या शासकीय योजना त्या पुस्तकामध्ये आहेत, परंतु ते पुस्तक अद्याप त्या जनतेपर्यंत सत्ताधारी लोक पोहोचवले नाही किंवा त्या योजना का आहेत हे अद्यापपर्यंत कुणाला कळू दिलेलं नाही. परंतु असं होतंय की हे प्रस्थापित लोक केवळ एका अनाडी माणसांनाच केवळ त्या ठिकाणी त्यांना म्हणजे उमेदवारी घोषित करतात आणि सगळा कारभार ते बसून सगळं करतात. आणि पण आता आमचं असं झालेलं आहे की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा जो वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सर्व तळागाळातील सर्व बहुजन बांधवासाठी आहे. 18 पगड जातीसाठीचा पक्ष आहे. त्याचबरोबर 12 बलुतेदार आणि आलुतेदार यांच्यासाठी ह्या सर्वांना घेऊन चालणारा आमचा वंचित बहुजन आघाडीचा पक्ष आहे. आणि निश्चितपणाने आपण पाहतोय आतापर्यंत साहेबांनी स्वच्छपणे आणि कसलाही भ्रष्टाचार न करणारा एकमेव नेता असेल तर संसदेमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असतील. आणि यांनी केवळ अशा तळागाळातील लोकांनाच काढून आज सत्तेमध्ये बसविण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. मग ते आमदार असतील किंवा जिल्हा परिषदेचे अधिकारी असतील, त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष देखील एका कासारबाईला त्यांनी त्या ठिकाणी करून बसवलेला आपण उदाहरण आपल्या समोर आहे. जेव्हा मी इथंच या जनतेला, सर्व उजनी गावातील नागरिकांना, समस्त नागरिक बांधवांना मी विनंती करतोय की आपण ही सत्ता देत असताना कोणाच्या हाती द्यावी, जेणेकरून खरंच त्यांचा उपयोग होतो का हे चिंतन करण्याची बाब आहे. मी समस्त उजनी गावातील ग्रामस्थांना, तसेच या गावामध्ये येणारे जे काही 12 गावे आहेत जिल्हा परिषद गटामधल्या, त्या सर्व गावातील, त्या गटातील सर्व घरांच्या सर्वच बांधवांना मी विनंती करतोय की एक उच्च शिक्षित तरुण आज तुमच्या समोर आलेला आहे, स्वतः तो पेशाने व्यावसायिक वकील आहे. तेव्हा निश्चितपणाने आपण यांचा विचार नक्की हे जनता करेल आणि प्रचंड मताने आमच्या ह्या उमेदवाराला निवडून देतील. एवढी एक विनंती आणि एक आव्हान सगळ्यांना एक निरीक्षक म्हणून सर्व जनतेला मी करणार आहे. धन्यवाद. नक्की सर, आपण बोलला त्या ठिकाणी खरोखरच जे काही योजना कागदोपत्री आहेत त्या कागदोपत्री न ठेवता आपण अंमलात आणण्याचं काम कराल, या अपेक्षेनं तुम्ही काम कराल आणि खरोखरच जनता तुमच्या पाठीशी उभी राहील. तुम्ही सर्व या बाबतीत लढा द्या. अशा पद्धतीनं या ठिकाणी यांचं आपण विचार विनिमय घेतलेला आहे. इंडिया स्टार न्यूज 9 मराठीसाठी बाळकृष्ण कदम.